बाय चितळे बंधू. आणि आता बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांविरोधात बहुजन समाज आक्रमक. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नव्हता, त्याचा निषेध म्हणून आंदोलन. मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर लोकसभेमध्ये राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्यामुळे काँग्रेस समर्थक आक्रमक. पोलिसांकडून आक्रमक काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड. चंद्रपूरमध्ये भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला 1.25 वर्षांसाठी महापौर पदाचा प्रस्ताव. आधी कोणाचा महापौर यावर दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचीही सूत्रांची माहिती. परभणीमध्ये महापौर उपमहापौर निवडीची तारीख बदलली. आता 12 फेब्रुवारीला महापौर निवड. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या विनंतीनंतर बदलली तारीख. कोणत्याही परिस्थितीमध्ये चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाणार नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपसोबत जायचं नाही अशा उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्याचीही माहिती. सांगली महापालिकेमध्ये भाजपकडून धीरज सूर्यवंशी महापौर पदाचे उमेदवार, तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांचं नाव निश्चित. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांची बैठक. मात्र कोणत्याही एका नावावर एकमत नाही, त्यामुळे इच्छुक सगळ्यांना अर्ज भरण्याच्या सूचना. महापौर निवडणुकीच्या दिवशी एकाचाच अर्ज ठेवला जाणार. नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर उपमहापौर निश्चितीवरून केदार नाराज असल्याची माहिती. शिवसेनेला सोबत घेण्याचा केदारांचा प्रस्ताव मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळून लावला. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे त्यांना विलिनीकरणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही. शरद पवारांची मुख्यमंत्र्यांच्या विलिनीकरणाबाबतच्या विधानावर प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत, याबाबत बसून निर्णय घेऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. अमोल मिटकरींनी लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव द्या अशी मागणी केली होती, त्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना खासदार अरविंद सावंतांचं पत्र. बारामती विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पिंकी मालीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई आणि विमा मिळावा यासाठी अरविंद सावंतांचं पत्र. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्या पहिली संयुक्त बैठक. राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरे राहणार बैठकीला उपस्थित. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाबाबत बैठकीमध्ये चर्चा करणार असल्याची माहिती. विधिमंडळातील हक्कभंग समितीच्या बैठकीला कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे दोघंही अनुपस्थित. आपल्याला साक्ष देण्यासाठी 5 फेब्रुवारीला बोलावलं असल्याची सुषमा अंधारेंची माहिती. तर समिती प्रमुख प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात. तळ कोकणातील दोडामार्गमधील आडाळी एमआयडीसीमध्ये 4,000 कोटींचा प्रकल्प येणार. कोकणातून मुंबई पुण्यामध्ये नोकरीला जाणाऱ्यांना कोकणातच थांबवण्यासाठी हा प्रयत्न. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गटामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराला पाठिंबा. शिवसेना आमदार बोरनार यांनी ठाकरे सेनेचे उमेदवार संजय निकम यांच्यासाठी बैठक घेतल्याचीही माहिती. थांब तुझी एन्क्वायरी लावतो. आमदार तानाजी सावंत यांनी भर सभेमध्ये बंडखोर उमेदवाराला दम भरला. महाराष्ट्र फिरलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही असंही वक्तव्य. सांगोल्यामध्ये शहाजी बापू आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये जुगलबंदी. शहाजी बापूंकडून शेकाप कार्यकर्त्याला तुरुंगात टाकण्याचा इशारा. त्यावर हिंमत असेल तर मलाच तुरुंगात टाकून दाखवा. बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना आव्हान. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून द्राक्ष बागायतदार शेतकरी शशिकांत जमदाडे यांना उमेदवारी. अजितदादांनी द्राक्ष शेतीसाठी दिलेल्या मदतीची आठवण सांगताना प्रचारादरम्यान उमेदवार जमदाडे भाऊ. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. विलिनीकरणाची कुजबूज आम्हालाही होती असंही वक्तव्य. सोलापूरमध्ये शासकीय दुखवट्याचे आदेश पायदळी. 29 जानेवारीला बार्शीतील सब जेलर संदीप नालपे यांनी आपला वाढदिवस कार्यालयामध्ये साजरा केला. फोटो सोशल मीडियावर व्हायरल. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ईव्हीएम बद्दलच्या वक्तव्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून कौतुक. उद्धव ठाकरे संजय राऊत यांना सांगा ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही असंही वक्तव्य. खोपोली नगर परिषदेमध्ये 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अर्धनग्न आंदोलनातून आक्रोश करावा लागलाय. खोपोली शहरातील शिळफाटामधील रहिवासी कस्तूरचंद चुनाजी राठोड
हे 5 वर्षांपासून त्यांच्या घरासमोरच्या गटार बांधकामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र खोपोली नगर परिषद प्रशासनानं त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. यानंतर त्यांनी थेट नगर परिषद गाठत प्रशासनासमोर अर्धनग्न होत आंदोलन सुरू केलं. मशाल चिन्ह दिसलं की निधी कापतो या नितेश राणेंच्या वक्तव्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यपालांना पत्र. अखिल चित्रेंनी लिहिलं पत्र. नितेश राणेंनी संविधानिक शपथेचा भंग केला, आपण हस्तक्षेप करावा अशी पत्राद्वारे मागणी. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची अनोखी भेट. पाठीवर श्रीकांत शिंदे तर छातीवर एकनाथ शिंदे यांचा टॅटू काढत दिल्या शुभेच्छा. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर गोवंश वाहनासह चालक ताब्यात. गोवंशाच्या कत्तलीसाठी सुरू असलेली अवैध वाहतूक उघडकीला. वनोजामधील टोल नाक्याजवळची घटना. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयास्पद बोलेरो पिकअप अडवून पोलिसांच्या ताब्यात दिली. अकोला शहरामध्ये 25 गोवंशांचा बचाव. कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एलसीबी पोलिसांची सकल हिंदू संघटनेतर्फे संयुक्त कारवाई. अनेक गोवंश अर्धमेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ. जळगाव जिल्ह्यातल्या थॅलेसेमिया रुग्णांना ब्लड बँकांकडून रक्त उपलब्ध केलं जात नसल्याची पालकांची तक्रार. रुग्ण बालकांच्या पालकांचे जिल्हाधिकारी रोहन घोगे यांना निवेदन. थॅलेसेमियाच्या रुग्ण असलेल्या बालकांना महिन्यामध्ये 2 वेळा रक्ताची गरज भासते. ब्लड बँकांकडून रक्त द्यायला नकार दिला जात असल्याचा रुग्णाच्या पालकांचा आरोप. टेम्पोची धडक लागल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल अंकित सुर्वे थेट पुलावरून खाली पडून जखमी. लोअरपळ्यामध्ये दत्ता नलावडे पुलावरची घटना. बिघाड झाल्यामुळे टेम्पो भर रस्त्यात अचानक वळला. धडक लागल्यामुळे दुचाकीस्वार असलेले अंकित सुर्वे थेट पुलावरून खाली पडल्याची माहिती. सुर्वे यांना गंभीर इजा झाली नसल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये महावितरणची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई. 714 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित. अनेकदा सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवर महावितरणची कारवाई. गोंदियाच्या वडद गावामध्ये शंकरपटाचा थरार. बैलगाडा शर्यतीमध्ये विना चालक धावली बैलजोडी. खरीप हंगामातील शेतीची कामं झाल्यानंतर शंकरपट भरवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा. या बैलजोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुरड्याचा कोल्ड्रिफ्ट सिरपमुळे मृत्यू. मुलावर 128 दिवस नागपूरमध्ये उपचार सुरू होते. मूळच्या मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील हर्षला 26 सप्टेंबरला नागपूरच्या एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. बीडवरून धाराशिवच्या दिशेने जात असताना पाली घाटामध्ये कारला अचानक आग. महामार्गावरील इतर वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांनी गाडीतील 4घांचे प्राण वाचवले. शॉर्ट सर्किट आणि तापमानामुळे आग लागली. गेल्या वर्षी न्यायालयाकडून पीओपीच्या मूर्तींना मान्यता. यंदा मात्र पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्या लागणार. मूर्तिकारही त्यासाठी सकारात्मक. शाडू मातीच्या मूर्ती साकाराव्यात यासाठी मे महिन्यामध्ये दिली जाणारी मंडप उभारण्याची परवानगी यंदा फेब्रुवारी महिन्यातच मिळावी अशी मागणी. आरटीई अंतर्गत नोंदणीकृत खासगी शाळांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट. गेल्या 5 वर्षांमध्ये 771 खासगी शाळांची प्रक्रियेतून माघार. शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्यामुळे आरटीई कोट्याबाबत शाळा उदासीन. न्यायालयाच्या आदेशानंतर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढायला सुरुवात. पुढील 2 दिवस चालणार मोहीम. अतिक्रमण काढून जमिनीचा ताबा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट आणि पुजाऱ्यांना देणार. चांदापूर रोडवरील 10 एकर 21 गुंठे इतकी जमीन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अजूनही वाहतूक कोंडी कायम. काल संध्याकाळी केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 10-15 तास वाया गेल्यामुळे प्रवाशांचा संताप. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खोपोली टोल नाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी. केमिकल टँकरचा अपघात झाल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या 22 तासांपासून वाहतूक ठप्प. जुन्या महामार्गावरून मोठ्या संख्येनं प्रवासी निघाल्यामुळे खोपोलीजवळ वाहतूक कोंडी. 2008 मध्ये रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याकडून 284 किलोमीटर लांबीच्या वर्धा नांदेड रेल्वे मार्गाची घोषणा. मात्र 16 वर्षांपासून संथ गतीनं सुरू असलेल्या कामामुळे हा मार्ग कधी सुरू होणार असा स्थानिकांचा सवाल. अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलसाठी जागा मंजूर. अलियाबादमधील 11.5 हेक्टर जागेचा ताबा वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाला प्रदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. सकाळच्या वेळी लोकलचं वेळापत्रक पाळण्यासाठी मध्य रेल्वेवर एक्सप्रेस गाड्यांना ब्रेक. धुक्यामुळे उत्तरेतून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना विलंब होतो. मात्र त्यासाठी आता लोकल गाड्यांना ब्रेक नाही.
मुंबई आणि MMR मधील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडून 2 सदस्यीय देखरेख समितीची स्थापना. प्राथमिक अहवाल 5 मार्चपर्यंत तर त्यानंतर मासिक अहवाल सादर करण्याचे आदेश. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस समिती करणार. मुंबईतील कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारण्यासाठी 2 कंपन्यांमध्ये स्पर्धा. एअर अँब्युलन्स, किनारपट्टीची सुरक्षा आणि व्हीआयपींसाठी कोस्टल रोडवर हेलिपॅड उभा होणार. रेमंड्स आणि जिंदाल या कंपन्यांमध्ये स्पर्धा. मुंबईचं दक्षिण टोक असलेल्या नरिमन पॉइंटपासून उत्तर टोकाकडील दहिसरपर्यंत वेगानं पोहोचण्यासाठीचा कोस्टल रोड प्रकल्प. राज्यातील कमाल तापमानामध्ये पुढील 4 ते 5 दिवसामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होणार. त्यामुळे उकाड्यामध्ये वाढ होणार, हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. नागपूरच्या अंबाझरी तलावाला जलपर्णींचा विळखा. जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नसल्यामुळे मासे आणि जलचरांचा जीव धोक्यात. जलपर्णींमुळे दुर्गंधी, डास आणि इतर कीटकांचीही उत्पत्ती, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा द्राक्ष उत्पादनामध्ये मोठी घट. दिंडोरी तालुक्यामध्ये सुमारे 60% द्राक्ष बागांची हानी. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. यंदा द्राक्ष महागणार. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्या घरावरचा गोळीबार यांचा एकच पॅटर्न. 3ही घटनांमध्ये बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचं उघड. आरोपींच्या शोधासाठी 12 पथकं तैनात. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आईला कारची धडक. पुण्यातील एका सीएनजी पंपावरची घटना. पुनावाला यांची आई गंभीर जखमी. अपघातानंतर आरोपी फरार. घटना सीसीटीव्हीत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश. जोगेश्वरी पश्चिमेकडे लोखंडवाला परिसरामध्ये एका मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपी मोहम्मद शकील शेख विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. सोलापूरमध्ये पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन विवाहित तरुणीची आत्महत्या. बार्शी तालुक्यातल्या तुर्क पिंपरी शहरामध्ये 15 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह. कुत्रे आणि इतर प्राण्यांनी मृतदेह उकरून बाहेर काढल्यामुळे घटना उघडकीस. महिलेची हत्या करून मृतदेह बोंड्राणी जंगलामध्ये फेकला. मृत महिला मध्य प्रदेशातली रहिवासी. दवनीवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड आणि शरीरावर धारदार शस्त्रांच्या जखमा आढळल्या. खैरी बालाघाटमधील 28 वर्षीय पूनम तुमाने असं मृत महिलेचं नाव. भंडाऱ्याच्या आमगाव दिघोरीमधील बालगृहातील 3 अल्पवयीन मुली बेपत्ता. कारधा पोलिसांकडून शोध सुरू. एकाच वेळी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यामुळे खळबळ. तसंच बालगृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. कारधा पोलिसांचं पथक मुलींच्या शोधात. गटाराचं पाणी फळांवर टाकून विक्री. विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावरचा धक्कादायक प्रकार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जागरूक नागरिकांकडून पोलीस आणि एफडीएकडे तक्रार. पोलिसांनी फेरीवाल्याला हकललं, मात्र कोणतीही ठोस कारवाई नाही. IIT मुंबईमध्ये नमन अग्रवाल नावाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात शिकणारा मूळ राजस्थानचा रहिवासी. रात्री IIT मधील एका इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून केली आत्महत्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या BKC मैदानामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतली मुंबई रणजी संघाची भेट. आगामी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी मुंबईच्या खेळाडूंना मार्गदर्शन.